नमस्कार. आजची रेसिपी जी लोक नॉनव्हेज खात नाहीत अशा लोकांसाठी एकदम खास अशी असणार आहे. म्हणजेच प्रोटीन भरपूर प्रमाणात देणारी सोयाबीनची भाजी आज आपण करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मिळणार आहे एक खास टिप. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सगळ्यात अगोदर गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर पाणी एकदम कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला सोया चंक्स टाकून घ्यायचे आहेत. ज्यावेळेला घरात भाजीसाठी काही उपलब्ध नसते त्यावेळेला सोयाबीनची भाजी अगदी झटपट पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तसेच जी लोक नॉनव्हेज खात नाहीत अशा लोकांसाठी नॉनव्हेजला एकदम बेस्ट असा ऑप्शन या सोया चंक्सच्या भाजीचा आहे. आता 3-4 मिनिटं आपल्याला हे सोया चंक्स त्या पाण्यामध्ये छान असे उकळून घ्यायचे आहेत. सोया चंक्स उकळून घेताना मात्र यामध्ये मिठाचा वापर करायला विसरू नका. त्यामुळे या भाजीला अप्रतिम टेस्ट येते, कारण सोया चंक्समध्ये मीठ हे छान मुरलं जातं. आता साधारण 3-4 मिनिटांमध्ये हे सोया चंक्स इथे छान उकळून झाले आहेत. उकळताना यावर जो असा प्रकारचा फेस येतो पांढरा, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. फ्रेंड्स, तोपर्यंत मी तुम्हाला आठवण करून देते की जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा. रेसिपी आवडत असतील तर त्या शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. साधारण 3-4 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि ह्या सोया चंक्सच्या वड्या एकदम मस्त अशा इथे मऊसर शिजल्या आहेत. आता साईडला आपण एका चाळणीमध्ये ह्या सोया चंक्स काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. थंड होण्यासाठी यावर आपल्याला गार पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हे लवकर थंड होतील. तोपर्यंत आपण साईडला थोडीशी एक ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे, तो टाकला आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि आलं टाकून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाणी न टाकता हे सर्व मिश्रण आपण वाटून घेऊया. तर इथे अशी ही झटपट पद्धतीची ग्रेव्ही आपली तयार आहे. तोपर्यंत आपल्या सोयाबीनच्या वड्या देखील इकडे छान थंड झाल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता चाळणीतून जरी आपण टाकून ठेवलं तरी पूर्णपणे पाणी यामधलं जात नाही. अशा प्रकारे या वड्यांमध्ये पाणी शिल्लक राहतं. त्यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने पिळून घ्यायचे आहेत आणि त्या आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता मी सर्व वड्या ह्या पिळून त्यातलं पाणी काढून घेतलं आहे. तरी देखील थोडंफार त्यामध्ये पाणी असू शकतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं की कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की ह्या सोयाबीनच्या वड्या आपल्याला छान साधारण 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. यामुळे यामधलं राहिलेलं उरलं सुरलं पाणी हे निघून जाईल. आणि सोयाबीनची ज्या वेळेला भाजी करतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला ती अशी गिळगिळीत लागते. तर अशा पद्धतीने वड्या भाजून घेतल्यामुळे ती सोयाबीनची भाजी ही गिळगिळीत लागणार नाही. आता त्याच कढईमध्ये मी साधारण 2 छोटे चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायचे. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये 2 मोठी कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत. हा कांदा आता आपल्याला छान इथे फ्राय करून घ्यायचा आहे. गोल्डन रंगावर आपल्याला कांदा हा इथे परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत एक मस्त असा भाजीला रंग येण्यासाठी आपण छान ही थोडीशी वेगळी पद्धत बघणार आहोत. चहा पावडर आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत, आणि ते मी बाजूला ठेवलं आहे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता कांदा देखील इथे मस्त डार्क ब्राऊन रंगावर छान परतून झाला आहे. आता पुन्हा एक छोटी टिप सांगते की यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा बेसन पीठ टाकायचं आहे. त्यामुळे ग्रेव्ही एकदम छान दाटसर अशी बनते. जी ढाब्यावरच्या भाज्या असतात त्यामध्ये बेसन पिठाचा अवश्य वापर करतात, त्यामुळे त्यांची ग्रेव्ही ही अशी दाटसर बनते. आता हे बेसन पीठ या आपल्याला कांद्यासोबत परत एकदा छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा आपल्याला जाणवणार नाही. साधारण मिनिटभर आपण हे बेसन पीठ परतून घेतलं आहे आणि आता यामध्ये तयार ग्रेव्ही टाकून घ्यायची. थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आपण आता छान परतून घेऊया. माफ करा, इथे थोडासा कॅमेरा बंद झाल्यामुळे थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे. यामध्ये मी धने पावडर आणि जिरे पावडर टाकून घेतलं आहे आणि आवडीप्रमाणे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि 1 चमचा इथे मी मटन मसाला टाकला आहे. मटन मसाल्याच्या ऐवजी तुम्ही इथे चिकन मसाल्याचा देखील वापर करू शकता किंवा गरम मसाला टाकला तरीही चालेल. आता हे सर्व मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेल्या सोयाबीनच्या वड्या म्हणजे सोया चंक्स आपल्याला टाकून छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता जे आपण चहा पावडरचं पाणी बाजूला बनवून घेतलं होतं ते पाणी अर्धी वाटी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. चहा पावडरचं पाणी मी इथे गाळून घेतलं आहे आणि यामुळे भाजीला अप्रतिम रंग येतो, तुम्ही इथे बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं यामध्ये वाटीभर पाणी मी परत एकदा गरम करून यामध्ये टाकलं आहे.
तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचा वापर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता। तुम्हाला जशा पद्धतीची भाजी ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाण्याचा वापर करावा। आता जवळपास 2 मिनिटं मी मध्यम गॅसवर ही भाजी शिजवून घेतली आहे। आता शेवटी यामध्ये आपल्याला टाकायची आहे कसुरी मेथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीला चवीसोबतच एक मस्त प्रकारचा सुवास येण्यासाठी यामध्ये मी 1 छोटा चमचा केवडा वाटर टाकला आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण यामुळे भाजीला एक मस्त प्रकारचा सुवास येतो, त्यामुळे भाजी खायला आणखीनच मजा येते। तर तुम्ही ते बघू शकता। त्यानंतर मी 2 मिनिटं ही भाजी छानपैकी उकळून घेतली आहे मध्यम गॅसवरती आणि त्यानंतर इथे तयार आहे आपली मस्त अशी प्रोटीनयुक्त, प्रोटीनने भरपूर असलेली सोयाबीन चंक्सची भाजी। चमचमीत आहे, टेस्टी आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।